हरे कृष्ण. स्वागत आहे आपल्या सर्वांचं श्रीमद भगवद्गीता. आणि आज अध्याय 3ला सुरुवात करत आहोत आपण. अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. सर्वांच्या आवडीचा विषय चालू होत आहे. कर्मयोग. सगळ्यांना कर्म करायची फार इच्छा असते की नाही. तर कर्मयोग विशेष करून भगवद्गीतेचा प्रत्येक अध्यायाचं नाव. पहिला योग कोणता होता? अर्जुन विषाद योग. दुसरा योग किती दिवस दुसरा अध्याय चालू आहे? दुसऱ्या अध्यायाचं नाव कोण सांगेल? सांख्य योग. तिसरा अध्याय आहे कर्मयोग. सांख्य योग म्हणजे तत्त्वज्ञान होतं त्याच्यामध्ये जास्त. सगळं तत्त्वज्ञानच आहे, पण विशेष करून आता कर्माविषयीचा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. हरे कृष्ण. तर त्यामध्ये त्यांना बसायला तिकडे काय तर टाका ना बसायला तिथे. तर ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारत आहे भगवंतांना. आत्तापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये अर्जुनाला भगवंतांनी सांख्ययोग सांगितलं, दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. मग अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग आता परत भगवंत अर्जुनाला सांगतायत की तो काय कर. भगवंत अर्जुनाला सांगत होतं की युद्ध तर करावं लागेल तुला. आणि पुन्हा भगवंत सांगत होत तसं दोन प्रकारचे, विशेष करून दोन प्रकारचे लोक असतात. एक तर ज्ञानयोगी असतात, दुसरे आहेत कर्मयोगी. तर ज्ञानयोगीमध्ये जे ज्ञानी, जसं अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये किंवा पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये बरेच प्रश्न विचारले अर्जुनाने. तर प्रश्न विचारल्यानंतर मग अर्जुन काय म्हणत होता की बरेच प्रश्न विचारत होता, तर्क वितर्क करत होता आणि म्हणत होता की मला काय करायचं नाही आहे, युद्ध नाही करायचं, मी जातो कुठे, संन्यास घेतो, असं म्हणत होता अर्जुन. तर मग भगवंत म्हणाले, अरे बाबा तू संन्यास, असा संन्यास काही कामाचा नसतो. केवळ संन्यासाची कपडे घालून संन्यास नाही घेऊ शकत. किंवा भगवंत अर्जुनाला सांगितले पहिल्या याच्यामध्ये आणि आताही सांगतायत की तसं चालत नाही म्हणले. बघ, तुझा क्षत्रिय धर्म आहे ना, तर तू क्षत्रिय धर्माचं पालन केलं पाहिजे, तुला युद्ध करावंच लागेल. आणि मग अर्जुन गोंधळलेला आहे आणि आता पुन्हा प्रश्न विचारतोय अर्जुन. युद्ध न करण्याची कारणं, काही कारणं दुसऱ्या अध्यायामध्येही सांगितलेली आहेत, आता तिसऱ्या अध्यायामध्ये. मग अर्जुन प्रश्न विचारतो आता की हे भगवंता. तर सर्वांनी हा श्लोक माझ्या पाठीमागं म्हणा. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दना तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दना तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटते, तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्याचा आग्रह का करीत आहात? तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारा. श्रील प्रभुपाद की जय. आपला जिवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी यापूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूपस्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे. आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्ण भावना आहे असे सांगितले आहे. काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियत्व होय असा अपसमज केला जातो. आणि अशी अपसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याकडे प्रवृत्त होतो. मात्र कृष्ण भावनेच्या तत्त्वज्ञानात पारंगत झाल्याविना एकांतस्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही. कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून केवळ निरर्थक मान सन्मानच प्राप्त होतो. अर्जुनालाही वाटले की कृष्ण भावना बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच
सक्रिय जीवनातून निवृत्त होऊन एकांतवासात जप तप याचे आचरण करणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळावयाचे होते, परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि आपल्या आचरणीय अशा उचित मार्गाविषयी त्यांना प्रश्न केला. याचे उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण भावनाभावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या 3ऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तर ह्या प्रश्नामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला की एकीकडे तुम्ही सांगताय की बुद्धी म्हणजे ज्ञान श्रेष्ठ आहे आणि दुसरीकडे आता तुम्ही म्हणताय की कर्म श्रेष्ठ आहे, तुला युद्ध करावं लागेल. मग दोन्हीतलं काय करायचं? दोन्ही पण इकडं पण जा आणि इकडं पण जा म्हणून सांगितलं, मग करायचं काय? द्विधा अवस्था झालेली आहे. त्यावेळेस भगवंत सांगतात आणि मग त्याने प्रश्न विचारला. तर कधी कधी असा प्रश्न गुरूंना विचारायचे असतात. गीतेमध्ये सांगितलं आहे, तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया. मनामध्ये जे काही आपल्या प्रश्न उत्कंठा म्हणतो मी, प्रश्न किंवा शंका असेल तर ती विचारली पाहिजे आणि त्या शंकेचं निरसन झाल्याशिवाय पुढं नाही जाऊ शकत, आपण अध्यात्मामध्ये प्रगती करू शकत नाही. तर अर्जुनाने बिनधास्त गुरु काय म्हणतील किंवा सांगतील की नाही उत्तर, किंवा काय सांगतील आणि परत ते मला पालन करावं लागेल असं म्हणून काही जण प्रश्नच विचारत नाही. तर हे चुकीचं आहे. तर अर्जुनाने तर प्रश्न विचारला आणि मग अर्जुन सांगत होता की मला एकांतवासामध्ये किम न राज्येन गोविंद, दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणत आहे, हे गोविंद काय उपयोग त्या राज्याचा मला घेऊन, आणि असं राज्य काय कामाचं माझ्या, जे तर माझेच माणसं मेलेले असतील सगळे, मग ते राज्य घेऊन मी काय करणार आहे? मग मी जातो वनामध्ये जाऊन जप तप करत बसतो. तर श्रील प्रभुपाद सांगतायत की एकांतवासात बऱ्याच वेळेला हे तत्त्वज्ञान किंवा ही भगवंताची जी सेवा आहे, तर बरेच लोक काय म्हणतात की हां नाम जप करायला सांगितलं की मग फक्त जपच करत बसतात, सत्संगला यायचं नाही, भक्तांचा संग करायचं नाही. आम्ही घरात पण जप करू शकतो महाराज, आमचं आम्ही करतो, आता समजलं आहे ना आम्हाला, मग घरातच बसतो. असं होणार नाही एकांतवासामध्ये. का होणार नाही तसं? कारण जोपर्यंत तत्त्व लक्षात येत नाही की का जप करायचं आहे, का कृष्ण भक्ती करायची आहे किंवा का सेवा करायची आहे, ती सेवाच काय आहे, त्या जपाचा आधार आहे. मग तो आधार किंवा तो पायाच जर आपण धरला नाही किंवा घातला नाही किंवा तो पाया घट्ट केला नाही आणि इमारत बांधायला गेलो, इमारत टिकेल का? किती दिवस टिकेल? टिकली तरी पण भ्रमाचा भोपळा तयार होणार फक्त. हां बाबा मला कळलेलं आहे, आता हरे कृष्ण मंत्र 16 माळा करायचे असतात आणि गीता वाचायची असते, ते आम्ही घरी पण करू शकतो. आता केला, सत्संग केला बरेच दिवस झाले, किंवा कधी कधी दीक्षा घेतात काही जण आणि मग मंदिरात यायचे बंद होतात. दीक्षा होईपर्यंत बरेच जण भरपूर सेवा करतात काही जण काही वेळा, आणि एकदा का दीक्षा झाली की परत दिसतच नाहीत. अहो काय येत नाही आता? अहो प्रभूजी खूप घरचंच काम होत नाही बघा. आणि दीक्षेच्या आधी सगळी कामं होत होती, ते करून घर सेवेला येत होते, पण आता सत्संगला येत होते. पण दीक्षा झाल्यानंतर झालं की आता गुरुचा स्वीकार पण झाला, सत्संग पण झाले आता भरपूर, आणि मग सांगायचं सगळ्यांना हां आम्ही पण येत होतो बरं का सत्संगला, झालं आहे सगळं आमचं करून. मी 2 वर्ष सत्संग केलं बघा, परत 16 माळासुद्धा केल्या, दीक्षा झाली बरं का, माझी दीक्षा झाली. मग सगळेजण मोठीपणाने सांगतात. तर हे काय उपयोगाचं नाही. एकांत स्थळामध्ये राहून आपण करू शकत नाही. आपले आचार्य म्हणतात एका गीतामध्ये, एकाकी आमार नाही पाय बल हरिनाम संकीर्तने, तुम्ही कृपा करी श्रद्धा बिंदू दिया देह कृष्ण नाम धने, देह कृष्ण नाम धने. एकाकी आमार नाही पाय बल, एकट्याने काही होऊ शकणार नाही. भजन करायचं म्हटलं तर एकटं करू शकते का? इथं आल्यानंतर सगळेजण असतात, सगळ्यांबरोबर टाळ्या बी वाजवल्या जातात, सगळ्यांबरोबर नाव बी घेतलं जाते, सगळ्यांबरोबर उड्या बी मारल्या जातात आणि सगळ्यांबरोबर आनंद पण येतो. तर त्यामुळं म्हटलेलं आहे की संघे शक्ती कलियुगे, कलियुगामध्ये संघामध्ये शक्ती आहे, एकत्र येऊन असं काहीतरी. आणि विशेष करून भक्तीसारखी कार्य करायची असतील तर ती संघातच होतात, एकट्याला होत नाही. नाहीतर मग घरी असल्यानंतर किती वेळा तुमची इच्छा होते की चला आता जप करत बसूया, होते इच्छा? किती जणांची मनातून होते? हां ठीक आहे, सकाळी होत असेल थोडंफार, पण मनातून अशी इच्छा होत नाही, म्हणजे ते संघात आल्यानंतरच होतं. म्हणून श्रील प्रभुपादांनी आपल्या संस्थेला सुद्धा नाव काय दिलं? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. मग संघामध्ये आल्यानंतर आपल्याला संघ प्राप्त होतो. संघ म्हणजे असोसिएशन, साधूचा संघ, सत्संग प्राप्त होतो.
या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये सत्संग होतोय की नाही, हा सत्संग होतोय इथे, तर तो आपल्याला प्राप्त होतोय. तर कधी कधी लोकांना वाटतं की कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता आहे. काय करायचं असतं, नुसतं हरे कृष्ण करा, बाकी काय करूच नका म्हणतात हे लोक. बरेच लोक म्हणतात हरे कृष्णाच्या सत्संगला गेलं की ते लोक काय सांगतात, फक्त जप करा जप करा जप करा जप करा एवढं सांगतात, बाकी जास्त काही नाही. फिरवून तिथंच आणलं जातं की तुम्ही जप करा तुम्ही जप करा तुम्ही जप करा. कारण सगळ्या शास्त्राचं सार काय आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण हे समजत नाही बऱ्याच जणांना. जो आनंद आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे किंवा ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा, एखाद्या व्यक्तीला भगवत साक्षात्कार आत्मसाक्षात्कार जो झालेला आहे तो आनंद, आणि या हरिनाम संकीर्तनामध्ये जेव्हा आपण टाळ्या वाजवत देवाचं नाव घेत आपण नृत्य करतो तो सेम आहे, त्यात फरक नाही आहे. जेव्हा नाचत कीर्तन करतो की नाही आनंद होतो की नाही आपल्याला, आपण हे करतो नाचत कीर्तन, तर तोच खरा आनंद आहे. आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतरही तोच आनंद होणार आहे. आणि त्यामुळे आपण नामसंकीर्तन करायला पाहिजे जास्तीत जास्त, जेवढा वेळ भेटेल तेवढं. पण ते एकांतस्थळी होऊ शकत नाही म्हणून. आणि मग एकांतस्थळी गेल्यानंतर काही लोक तुम्हाला पाया पडतील, दक्षिणा देतील, हे निरर्थक प्रभुपाद सांगतात या ठिकाणी. मान सन्मान केवळ प्राप्त होईल तात्पुरता तुम्हाला, पण बाकीच्या गोष्टी भेटणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने भगवंताचं दर्शन नाही होणार. मग अर्जुन चतुराईनं भगवंतांना सांगत आहे की एकांतस्थळी मी जातो, सगळं सोडून येतो, कशाला युद्ध करू, कशाला, सगळे आता माझे लोक मरणार आहेत आणि मी माझ्या लोकांना मारून परत राज्य घेऊन मला काय करायचं आहे. मग भगवंत सांगितले की नाही, तू करू शकत नाही तसं बाबा, कारण तू जर युद्ध नाही केलास तर काय होईल, धर्माचं आचरण नाही होत आहे. क्षत्रियाचं काय धर्म आहे, युद्ध करणं, आणि ते जर तू केला नाहीस तर तुझी गती चांगली होणार नाही आहे. मग पुढच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगा. तर भगवंताचं बोलणं गोंधळून टाकणार आहे. कसं गोंधळून टाकणार आहे, तर बघा कृष्ण समजायला आहेतच तसे. कारण जेव्हा चतुष्कुमार, ब्रह्माजीचे 4 पुत्र आहेत, सनातन सनंदन सनतकुमार, हे 4 पुत्र जेव्हा वैकुंठ लोकामध्ये प्रवेश करायला चाललेले होते आणि तिथं द्वारपाल होते 2 भगवंताचे, जय आणि विजय तिथं होते. आणि मग हे चतुष्कुमार छोटे छोटे मुलं आहेत, आणि छोटी मुलं काय वस्त्र घालतात का, नाही, असेच होते, ते दिगंबर अवस्थेत होते आणि निघाले होते आतमध्ये. आणि आतमध्ये चालले, हे म्हणले कुठे चाललं आहे पोरांनो, अजिबात जायचं नाही, आतमध्ये जायला परवानगी नाही अशा अवस्थेत. आणि अडवलं त्यांना. अडवल्यानंतर मग ते म्हणले, अरे तुम्ही आम्हाला ओळखलं नाही, आम्ही कोण आहे माहीत नाही तुम्हाला, आम्ही ब्रह्माजीचे पुत्र आहोत. चतुष्कुमार ज्ञानी भक्त होते आणि जाऊ दिलं नाही म्हटलं त्यांना राग आला. छोटीच मुलं पोरं होती पण राग, मोठे वैरागी होते. राग आल्यानंतर त्या दोघांना त्यांनी श्राप दिला, त्या जय आणि विजयला. तुम्हाला अहंकार झाला आहे म्हणले, तुम्ही काय व्हाल, राक्षस बनावं लागेल, तुम्हाला मर्त्य लोकामध्ये जावं लागेल. शाप दिला. आणि तोपर्यंत भगवंतांना हे समजलं, त्यांना अडवलं गेलं आहे. आणि मग भगवंत उठून, जे भगवंत वैकुंठ लोकामध्ये सतत निद्रिस्त अवस्थेत असतात, ते उठून आले तिकडून. आणि आल्यानंतर आता त्या जय विजयला जे वाटत होतं, म्हणजे भगवंताचं निर्णय काय आहे नक्की कोणाला कळतच नाही, भगवंत आचरणच असं करतात. त्या जय विजयला वाटलं की भगवंत आमच्याकडून निर्णय देतील, का तर आम्ही त्यांचे सेवक पर्सनल आहे, आम्ही सतत त्यांच्या द्वारपालाची सेवा करतो म्हटल्यानंतर भगवंत आमच्या बाजूनी बोलतील. आणि त्या चतुष्कुमारांना वाटलं की आम्ही त्या भगवंताचे भक्त आहे म्हटल्या, आम्ही पाहुणे आहोत, मग आमचाही मान काही कमी आहे का. त्यांनाही वाटत होतं की भगवंत आमच्या बाजूने बोलतील. भगवंत आले भगवंतांनी कटाक्ष टाकला जय विजयकडे, आणि भगवंत हसले त्यांच्याकडे बघून. त्यांना वाटलं आपले स्वामी आपल्यापासून काही रुष्ट झालेले नाही आहेत. आणि परत भगवंत त्या दोघांकडेही बघून हसले नाही, परत ह्या चौघांकडे बघून पण हसले.
त्यांना नक्की कळे ना भगवंत कोणाच्या बाजूने आहेत आणि कोणाच्या बाजूने नाही आहेत ते दोन्हीकडून. तर भगवंताचं आचरण समजण्यासाठी खूप अवघड आहे. तर अर्जुनही या ठिकाणी गोंधळलेला आहे. आता अर्जुन गोंधळ अर्थातच नाही गोंधळणार, तो तर भगवंताचा शुद्ध भक्त आहे, परंतु गोंधळल्याचं तो नाटक करतोय. गोंधळले कोण? खरं गोंधळलेल्या अवस्थेत कोण आहे? आम्ही आहोत. आत्मा पण गोंधळू शकत नाही, पण आम्ही या संसारात आल्यामुळं गोंधळलो, किंवा मी आणि माझं या मायेमध्ये आम्ही फसलेलो आहे. काय म्हणायचं? ममत्वामध्ये, की माझं माझं माझं, त्यामध्ये आम्ही फसलो. तर अर्जुन या ठिकाणी सांगतो की इंद्रिय निग्रह सगळं या भगवद्गीतेमध्ये सगळ्यांचं. मग आता भगवंत त्याला अर्जुनाला पुढे सांगतील की कशा प्रकारे या अध्यायामध्ये सांगतायत भगवंत अर्जुनाला की कशा प्रकारे कर्म तर केलं पाहिजे सगळ्यांना. तर आपल्या सर्वांना गीतेचं एक सगळीकडे फेमस असतं, कर्म करा पण फळाची अपेक्षा धरू नका. हे गीतेत सांगितलं असं सगळे लोक सांगतात. सगळ्यांना एवढंच माहिती आहे, कर्म करा फळाची अपेक्षा धरू नका. तर भगवंत अर्जुनाला ते सांगतायत की कर्म करा, पण कर्म कुणाला अर्पित केलं पाहिजे? केवळ फळाची अपेक्षा धरू नका असं नाही, ते केलेलं कर्म पण भगवंताच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. जे काही आपण कार्य करतो ते झाल्यानंतर कृष्णार्पणमस्तु, काय म्हटलं पाहिजे? कृष्णार्पणमस्तु. हे भगवंता तुला मी अर्पण केलं, आता जे काही त्याचं व्हायचं आहे ते होऊ दे. मग चांगलं जरी झालं ते कुणी केलं? भगवंतानी. वाईट जरी झालं तरी कोणी केलं? भगवंतांनी. मग त्याचा काय आपल्याला आनंदही जास्त व्हायची गरज नाही आणि दुःखही व्हायची गरज नाही. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत, पुढेही सांगतायत, आता या अध्यायामध्ये सांगतील. आणि मग भगवंतांनी निष्काम कर्मयोग सांगितला, त्यानंतर या ठिकाणी बुद्धियोग किंवा भक्तियोग सांगितला. सगळं काही भगवंत इथून पुढे आता हळूहळू सांगणार आहेत अर्जुनाला. मग भगवंत म्हणतात, भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत या ठिकाणी. श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिमय सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. तर दोन प्रकारचे लोक आहेत. एक असतं ज्ञानी आणि काही लोक असतात कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तिमय सेवेद्वारे. तर भक्तिमय सेवा म्हणजे काय? हे जे कर्म आहे ते कर्म भगवंताला केंद्रस्थानी मानून करायला पाहिजे. यत करोषि यदस्नाशी यज्जुहोसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत्कुरुष्व मद अर्पणम. हे अर्जुना, तू जे काही कर्म करतोयस ते सगळं मला अर्पण कर. म्हणजे आता ती भक्ती आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण खायचं आहे, आपल्याला भगवंताला भोग अर्पण करा आणि ते प्रसाद म्हणून खा, ती झाली भक्ती. सोपी आहे की नाही? तर आपल्याला प्रत्येक गोष्ट जी करायची ती भगवंताशी रिलेटेड करायला पाहिजे. त्यामध्ये कृष्ण ॲड करा. खायचं आहे, पाणी प्यायचं आहे किंवा झोपायचं आहे, भगवंताचं स्मरण करून झोपा. उठल्यानंतर भगवंताचं स्मरण करा. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी मानवी तोची तो धन्य होतो. सकाळी उठल्यानंतर भगवंताचं नाव घ्या, दिवसाची सुरुवात करा. म्हणजे हे काय झालं? भगवंताचं स्मरण करून कर्म. माम अनुस्मर युद्धच, युद्ध तर करायचं आहे पण माझं स्मरण करून कर. आणि मग ही झाली भक्ती, आणि सगळ्यात सोपी भक्ती आहे. आणि यासाठी आपण हरे कृष्ण महामंत्र जप करायला पाहिजे दररोज. आणि मग दोन वर्ग जे सांगितले ते म्हणजे एक ज्ञानी लोकांचा आहे आणि दुसरा आहे आत्मसाक्षात्कारी. पण याच्यामध्ये भक्तीचा अवलंब करणारे. तर विशेष करून ज्ञानांचं काय प्रॉब्लेम आहे? तर ज्ञानाने कधी कधी अहंकार येतो. ज्ञान जास्त झालं की माझ्यासारखं कोणी नाही, कॉलर टाईट, माझ्यासारखं कोणी नाही, मला एवढं माहिती आहे, मी एवढं केलं, मला सगळं माहिती आहे. मग असं ज्ञानाचा अहंकार. मग आणि भक्तिमय सेवेमध्ये जेवढं जास्त सेवा तेवढी जास्त नम्रता. जेवढं जास्त अधिक तुम्ही भक्ती कराल, सेवा कराल, तेवढी जास्त नम्रता येते. कारण त्या ज्ञानाचं परावर्तन
किंवा ज्ञानाच्या पुढची पायरी सेवा पण झाली पाहिजे. केवळ कधी कधी आपण ज्ञानच घेत राहतो आणि मग ज्ञानाने अहंकार वाटले कुणापुढं वाकायची तयारी होत नाही. फक्त आम्ही सांगणार, आम्ही फक्त उद्धार करण्यासाठी झालो आहे की काय असं वाटायला चालू होतं. तर खरे जे ज्ञानी आहेत किंवा खरे जे भक्तियोगी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नसतो. किंवा एकनाथ महाराज म्हणाले, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. तर त्या ज्ञानामध्ये प्रेमच नसेल किंवा त्या ज्ञानाची परिणती प्रेमामध्ये होत नसेल, ज्ञानाची परिणती प्रेमामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे नुसतं ज्ञान की इथं आल्यानंतर सांगितलं हां बाबा कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, त्यांची सेवा करा, दररोज भगवंताला भोग अर्पण करा, भगवंताच्या नावाचा जप करा, हे जर आम्ही केलं नाही तर मग प्रेम निर्माण होईल का? नाही. सेवा केली तरच प्रेम निर्माण होणार आहे. नाही सेवा नाही केल्यानंतर प्रेम वाढणार आहे का? नाही. नुसतं नाही 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 नुसतं ज्ञानच घेत चाललं आहे. बरेच लोक काय करतात, अनेक ग्रंथ वाचत राहतात, फक्त एक झालं की एक झालं की एक झालं की एक. मग त्यांना विचार तुम्ही जप करता का? हो जप. जप नाही हो, जप नाही करत आम्ही. ते जप म्हणजे काय लय मोठी गोष्ट आहे का ती जप, असं वाटतं त्यांना. खरं तर जपच सगळ्या, तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, काहीही करा, सगळ्याचं सार काय आहे? नामजप केला पाहिजे. पण त्यांना इतकं ते क्षुल्लक वाटतं जप म्हणजे. जप ते हरे कृष्णवालेच करतात, आम्ही नाही काय आमच्यासाठी नाही आहे जप वगैरे काय, असं लोकांना वाटतं बऱ्याच वेळेला. तर सगळ्या शास्त्रांचं, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं सार आहे नाम. आणि नामच काय करतं? हृदयामध्ये प्रेम उत्पन्न करतं. कधी कधी बघा, आणि भक्तीसाठी कुठल्या विशेष म्हणजे तुम्ही पूर्ण शुद्ध झाल्यानंतरच भक्ती कराल असं पण नाही. अशुद्ध अवस्थेमध्ये सुद्धा भक्ती चालू होते. भगवंताचं नाम इतकं पवित्र आहे, ज्या अवस्थेमध्ये तुम्ही घ्याल. वाल्या कोळी काही शुद्ध झालते का? एकदा फक्त नारदांचं दर्शन झालं आणि सगळे प्राणी असे मारून टाकलेले होते. आणि मारून टाकलेल्या प्राण्यांना बघितलं नारदांनी आणि म्हणले, काय केलंयस रे बाबा हे? आणि याचं सगळं पाप कुणाला लागणार आहे? तुलाच लागणार आहे म्हणले. आणि त्यावेळेस तो म्हणले, जा म्हणे घरच्यांना विचार. नाही म्हणे, घरच्यांसाठी करतोय, माझं कर्तव्य आहे. कर्तव्य? जा म्हणे विचार, पाप घेते का घरचे कोणी? घरी जाऊन विचारलं, कोणी तयार नाही. माघारी आला, पाया पडला. आणि मग तिथून पुढं गुरुची कृपा प्राप्त झाली आणि रामसुद्धा नीट म्हणता येत नव्हतं. इतकी अवस्था होती म्हणजे ही की राम म्हणता येत नव्हतं. बघा, मरा म्हणायला. पण त्या अवस्थेतून इतके शुद्ध झाले की पुढं रामायण लिहिण्यासाठी भगवंतांनी त्यांना निवडलं. वाल्मिकी ऋषी कोण आहेत? तेच तर आहेत. मग त्यांना का निवडलं? कारण त्यांचं हृदय शुद्धीकरण, हृदयातली कल्मश निघून गेलेली होती. 5व्या अध्यायामधल्या 17व्या श्लोकामध्ये पण म्हणलेलं आहे पुढं, निर्धूत कल्मशः. तर भगवंताची भक्ती किंवा ह्या भक्तिमय सेवा जी आहे, भक्तियोग ज्याला म्हणतो, तर कर्मयोगाचं रूपांतर कर्म करणं, पण ते भगवंताच्या सेवा रूपाने करायला पाहिजे. आणि मग तेव्हा ते भक्तीमध्ये रूपांतर, त्याचं आपल्याला रिॲक्शन कुठली लागणार नाही. कृष्णासाठी केलं पाहिजे सगळ्या गोष्टी. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत, केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तर केवळ प्रायोगिक तत्वज्ञानी लोकानुसार संन्यासाश्रम स्वीकारल्याने, सकाम कर्मातून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणेच होतो. परंतु श्रीकृष्ण या तत्वाला मान्यता देत नाहीत. बरेच जण तिकडं काही जमत नाही म्हणून कधी कधी येतात. चला सांसारिक गोष्टी तर काही जमल्या नाहीत आपल्याला, चला इकडं काय येते का बघूया, अशाही दृष्टिकोनातून काही आलेले असतात. आणि मग काही मायावादी तत्वज्ञानानुसार जर तुम्ही हातात त्रिदंड घेतला, नरो नारायणः, त्या नराचा काय झाला? नारायण झाला असं म्हणतात. म्हणजे किती मूर्खता आहे. नराचा कधीही नारायण होणार? नारायण अगोदरपासूनच आहे आणि नारायण कायम स्वरूपीच राहतात. पण तो नराचा नारायण नाही होऊ शकत. आणि नराचा नारायण झाला की मग काही लोक काय करतात, मग देवाला प्रणाम कशाला करायचा? मीच कोण झालो आता? मीच नारायण झालो असं म्हणतात. ही मूर्खपणा आहे, हा मायावाद आहे.
नारायण आपण होऊ शकतो का? श्रील प्रभुपाद म्हणाले की भगवंत कायमस्वरूपी भगवंत आहेत. देव बनवला जात नाही किंवा देव बनता येत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत एकच आहेत. एकला ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. जन्माला येऊन विठ्ठल नाही होऊ शकत. 5 प्रकारच्या मुक्ती असतात, त्यात सायुज्य मुक्ती आम्हाला नको. भगवंतात विलीन होण्याची मुक्ती आम्हाला नको, म्हणून 4च मुक्ती सांगितल्या. वैष्णव लोक 4च मुक्ती मान्य करतात. भगवंतामध्ये विलीन होण्याचं म्हणजे त्याचा काय उपयोगच नाही होणार. तर त्यामुळे सांगितलं की असा संन्यास काही उपयोगाचा नाही. मग तो संन्यास काय कामाचा की जो नराचा नारायण झाला, मग आता देवापुढे गेल्यानंतरही देवाला प्रणाम नाही करणार, कारण ते नारायण आणि मी पण नारायणच. मग एकमेकाला काय प्रणाम करायचं, म्हणजे एकाच लेवलला झालो आम्ही, असं त्याचा अर्थ. तर तसं काही उपयोगाचं नाही. आपण नेहमी भगवंत आहेत आणि भक्तच राहतो कायम. तर परवा सांगत होते गुरु महाराज, भगवंत, भक्ती आणि भक्त 3 गोष्टी ह्या ऑलवेज इन सेपरेट आहेत. या त्याचं प्रत्येकाचं अस्तित्व आहे. भगवंत, भक्ती आणि भक्त. म्हणा, भगवंत, भक्ती आणि भक्त या 3 गोष्टी कायमस्वरूपी अस्तित्वात राहिल्या पाहिजेत, आणि तेव्हाच मग त्या भक्तालाही आनंद प्राप्त होणार. भक्ती केल्यानंतर, भक्ती स्वराट आहे, भगवंतही स्वराट आहेत, आणि जीव मात्र भगवंताच्या अधीन आहे. जीवाला स्वातंत्र्य दिलं आहे, इच्छा स्वातंत्र्य दिलं आहे, पण त्याचा दुरुपयोग तो करू शकत नाही. केला तर त्याला कर्माची रिॲक्शन भोगावी लागते. त्यामुळं जे भगवंतांनी सांगितले त्याप्रमाणे आपण कर्म गीतेत सांगितल्याप्रमाणे करायला पाहिजे. पुढं म्हटलेलं आहे, प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही कर्म केल्या वाचून एक क्षणभरही जगता येत नाही. बघा, काही लोक असतात शांत बसू शकत नाहीत. म्हातारे लोक झाले तरी पण लुडबुड करायची सवय असते, जात नाही ती सवय. का असं असतं? कारण आत्म्याचा स्वभाव आहे तो सतत क्रियाशील राहणं. म्हातारं जरी झालं, हातात काठी जरी आली तरी सुद्धा लोक शांत बसतात का एका ठिकाणी? आणि बसलं तरी पण चालता येत नसेल तरी काहीतरी बोलत राहतात. तोंड, ते राहिले, ते तिकडं, हे झाले, असं झाले, तसं झाले, काय ना काहीतरी. का असं होतं? कारण आत्म्याचा स्वभाव सक्रिय स्वभाव आहे. आणि मग त्याच्या गुणानुसार, प्राकृतिक गुणानुसार तो कोणत्या गुणामध्ये आहे, सत्व रज तम, त्या गुणानुसार त्याला कर्म करायला भाग पाडलं जातं. आणि म्हणून कर्म केल्यापासून कोणालाही जगता येत नाही. आणि काहीच नाही करायचं म्हटलं तर नित्यकर्म तर आहेच. खायचं, झोपायचं, हे तर करावंच लागते. कुणाला, प्रत्येकालाच आहे ते. त्यामुळं कर्म हे करावंच लागते. कर्म कधीही कोणाला सुटत नाही. म्हणून आत्म्याच्या या ठिकाणी म्हणलेलं आहे की आत्म्याचा स्वभाव आहे सतत क्रियाशील राहणं. आणि हे शरीर कोणाद्वारे चालवलं जातं आहे? आत्म्याद्वारे चालवलं जातं आहे. शरीरात आत्मा आहे म्हणून शरीर चालतं की नाही? आणि आत्मा नसला तर बंद पडणार. जसं गाडीचा ड्रायव्हर खाली उतरला की गाडी बंद, तसं या शरीराचा ड्रायव्हर आत्मा आहे. तो गेला की संपला. आणि गुणांची तर भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आहे. आत्मा तसं डिसाईड तो स्वतः ठरवू शकतो. 3 प्रकारच्या शक्ती आहेत भगवंताच्या. एक तर आहे आध्यात्मिक शक्ती, दुसरा आहे भौतिक शक्ती, आणि तिसरा आहे तटस्था. तटस्थ म्हणजे दोन्हीकडे पण आहे. नदीच्या काठावर जेव्हा आपण असतो, नदीत उतरू शकतो किंवा नदीतून पलीकडेही जाऊ शकतो. तसं आत्मा दोन्हीकडे पण जाऊ शकतो. त्या आत्म्यानं ठरवलं कुठं जायचं आहे, त्याच्यावर डिपेंड करते की जायचं कुठे आणि करायचं काय ते. तर त्या आत्म्याने जर ठरवलं की चला बाबा हरे कृष्ण सत्संगला जाऊया, मग तो आत्मा कुठल्या शक्तीच्या प्रभावाखाली आला? आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावाखाली. सत्संगामध्ये असल्यानंतर आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावाखाली, आणि बाहेर असल्यानंतर
भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली, माया शक्तीच्या प्रभावाखाली. आणि भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आल्यामुळं भौतिक गुणांची प्राप्ती होते आणि आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावाखाली आलं की आध्यात्मिक गुण वाढायला लागतात. जप केला की सात्विकता वाढते, मन शांत होतं, विचार सत्वगुणी बनतात आणि मग हळूहळू ब्राह्मणत्वाचे गुण वाढायला लागतात, दैवी गुण आपल्यामध्ये यायला लागतात. आणि जे जप करत नाहीत ते आसुरी प्रवृत्ती वाढत जाते आणि एक दिवस काही ना काहीतरी मग आघात होऊन ते मरणार आणि परत त्याचं कर्मबंधन त्यांना लागणार आहे. मग ह्याच्यामध्ये सांगितले, भागवतात सांगितलेलं आहे, त्यक्त्वा स्वधर्मं चरणांबुजं हरेर भजन्न पक्कोत्तपत्ते पतेत्ततो यदि यत्र क्ववा भद्रं भूतमुष्य किं कोवार्थ आप्तो भजतां स्वधर्मतः. कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्माचे पालन केले नाही किंवा भक्ती मार्गाचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी नसते. मात्र त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावनाभावित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार. काय सांगितलं, ज्याने भगवान श्रीकृष्णाच्या चरणांचा आश्रय घेतलाय त्या व्यक्तीने शास्त्रात सांगितलेल्या विहित कर्माचे पालन नाही केले किंवा भक्तियोगाचं आचरण नाही केलं तरी आदर्शापासून पतित झाला तरी त्याला त्याची हानी नसते. कारण त्याला जो लाभ प्राप्त झालेला आहे तो शाश्वत लाभ आहे, त्याचा त्याला कधी ना कधी फायदा होणारच आहे. कधी कधी काय होतं, बरेच जण लोक येतात सत्संगमध्ये, सुरुवातीला येतात, बराच बदल होतो त्यांच्यामध्ये, परत काही ना काहीतरी कर्म आडवं आलं की परत ते सगळं सोडून देतात. आधी 16 माळा जप करायचे, सगळं करायचे पण मध्येच काहीतरी होतं आणि ते सोडून जातात, सगळं सुटून जातं, सत्संग सुटतो. काही लोक गळ्यातली माळसुद्धा काढतात, काही लोक गुरुचा त्याग करतात, इथंपर्यंत जातं. हां, असं होतं. कधी कधी काही ना काहीतरी सांसारिक अडचणीसुद्धा आल्या तरी लोकांना वाटतं की काय या देवाचा उपयोग, आम्ही एवढं केलं आत्तापर्यंत. कोरोनामध्ये किती लोकांनी माळा काढल्या, एवढे वर्ष देवाची भक्ती करून काय आम्हाला कोरोना झाला असं वाटायला लोकांना. माळा ठेवून काय उपयोग आहे. मग डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला अंडी मटणं खायला लागते, कोरोना त्याशिवाय जाणार नाही. ही काही श्रद्धा झाली का? नाही, ही अंधश्रद्धाच झाली. मग अशा लोकांचं काय, तर हे काय, ह्याला उपयोग नाही. तर त्यांनी नेहमी जो कृष्ण भावनाभावित निष्ठावान भक्त आहे, कृष्ण भावनाभावित, त्याच्याकडून जरी काही थोडंफार चुकलं किंवा काय, भगवान म्हणतात अशा त्या अकस्मात झालेलं जर त्याचं पतन असेल तर भगवान म्हणतात की अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग. पण माझी भक्ती जर त्यानं सोडली नाही तर मी त्याला काय करतो, लगेच वरती उचलतो क्षणात. श्लोक आहे त्यामध्ये, काय मला आठवण नसतो श्लोक. भगवान म्हणतात की माझी कृपा त्याला लगेच प्राप्त होते किंवा तो लगेच वरती उचलला जाईल. तो पतन झाला असेल त्याचं तरीसुद्धा मी त्याला त्याच्यावरती कृपा करून त्याला त्याच्यातून बाहेर काढतो. जरी एखादा बाहेर जात असेल भगवंत त्याला परत आत आणतातच, तरी भगवंताची विशेष कृपा त्याच्यावर होत असते. आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. आणि श्रील प्रभुपाद म्हणतात ही भक्ती जी आहे दिस इज ग्रॅज्युअल प्रोसेस. एकदा सत्संगला आला की भक्त झाला, शुद्ध भक्त झाला असं होणार आहे का? नाही. एकदा सत्संगला ऐकून हृदय शुद्ध होते का पूर्ण? का असं होत आहे? कारण आम्ही आठवड्यातून एकदा सत्संगला आलो परत ते माघारी गेल्यानंतर आठवड्याभर काही ना काहीतरी पाप होतच राहते. लोक एकादशीला जातात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पाप भंगा, चला चला पाप भंग करूया, करा आंघोळ्या, चला मग डुबक्या लावायच्या, हरी 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 वासुदेव हरी पांडुरंग हरी, आणि मग चला डुबक्या लावून परत माघारी गेले की पुढच्या वारीच यूज तर परत काही ना काहीतरी पाप. जसं ख्रिश्चन लोक आठवड्यातून एकदा चर्चला जातात, ते शुक्रवार का काहीतरी फ्रायडेला, आणि गेल्यानंतर भगवंताकडे प्रार्थना करतात मागच्या आठवड्यात केलेलं पाप क्षमा करणार नाही, आणि परत पुढचा आठवडा सुरू झाला की परत करायचं, आणि परत जाऊन ओ माय लॉर्ड गिव्ह अस अवर डेली ब्रेड, दररोजचं आमचं ब्रेड खायला द्या आम्हाला, आणि आमचं पाप नष्ट करा मागचं, आणि पुन्हा आम्ही पाप करायला मोकळे.
असं पण आहे. तर कधी कधी आहे बऱ्याच वेगवेगळं हे. तर आपण असं पाप नाही केलं पाहिजे. केवळ आपण भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा आणि कर्मयोग त्याला म्हटले. पुढच्या ह्याच्यात म्हणले, कर्मेंद्रिये संयमित करूनही ज्याचे मन इंद्रिय विषयाचे चिंतन करीत असते तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. तर काही जण केवळ बोलण्यासाठी करायचं सगळ्या गोष्टी, म्हणजे आचरण करायचं नाही. मोठं मोठं बोलायचं आणि आचरण मात्र करायचं नाही. जसं एक साधू होते आणि त्यांनी प्रवचनात सांगितलं चातुर्मासात वगैरे वांगं खायचं नाही बरं का, वांगं खायचं नाही प्रवचनात सांगितलं. आणि घरी गेले आणि बायकोनी वांगं केलेलं होतं. आण म्हणले वाढ मला. अहो म्हणले आता तर तुम्ही प्रवचनात सांगून आला वांगं खायचं नाही. हां ते सांगण्यासाठी होतं म्हणे, लोकांसाठी होतं, माझ्यासाठी मला आवडतं ना वांगं आण. मग असं काय उपयोग आहे का? लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण. आणि त्याचा मग परिणाम लोकांवरती होईल का काय? नाही. तर त्यामुळे आपणही तसं करू नये. अर्थातच या सगळ्या गोष्टी अवघड तर आहेत की सांगणं फार सोपं आहे, प्रवचन करणं फार सोपं असतं. बोलायला काय जाते, 4 गोष्टी ज्ञानाच्या शिकल्या ऐकल्या की बोलायला येतच की, पण ते उतरवणं सत्यामध्ये तितकीच अवघड होतं. बोलता वाटे सोपे, करणी करता अवघड आहे सगळं. म्हणून तुकाराम महाराजही म्हणालेले आहेत तसं. तर अनेक जण काही जण प्रश्न विचारतात भरपूर, हे असं तसं प्रभूजी हे असं कसं ते तसं कसं ते तसं कसं. आणि मग सगळं सांगून झाल्यानंतर जेव्हा प्रभूजी म्हणतील आता 16 माळा करा, ठीक आहे प्रभूजीचं बघतो, जमलं तर करतो असं म्हणणारे आहेत. बरेच प्रश्न विचारायचे, सगळं करायचं आणि सगळं झाल्यानंतर जेव्हा आपल्याला काहीतरी करायला सांगितलं तेव्हा नाही करणार. हा काही याला काही उपयोग नाही होता. तर असं काही मिथ्याचारी बनवणं उपयोगाचं नाही आहे. पुढं म्हणलेलं आहे, या उलट जर एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे. तर संयमित इंद्रिय भोग केला तर काय होणार? रोग होणार आणि आपण भवबंधनामध्ये कर्मबंधनामध्ये अडकणार. त्यामुळे इंद्रिय प्रत्येक गृहस्थ असा, ब्रह्मचारी असा, वानप्रस्थी असा, संन्यासी असा, 4ही आश्रमामध्ये इंद्रिय निग्रह सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी इंद्रिय स्वतःचे मन नियंत्रित करता यायला पाहिजे. आणि म्हणूनच नियम आहेत आपल्या इकडे, आहेत नियम, 4 नियम आहेत की नाही. मांसाहार नाही करायचा, त्यानंतर नशापान नाही करायचं, परस्त्री परपुरुष गमन नाही करायचं, आणि काय राहिलं? मांसाहार, नशापान, व्यभिचार आणि जुगार, काय ते पैसे लावून जुगार खेळतात ना लोक, ते करायचं नाही. हे 4 नियम आहेत. आणि त्याच्यामध्ये परत अनेक नियम आहेत छोटे छोटे मोठे. चहा नाही प्यायचा म्हणलं की मग नको ते हरे कृष्णाचा सत्संग अजिबात नको, तिथं चहासुद्धा पिऊ देत नाही तो, चहासुद्धा मग नको, सत्संगच नको आम्हाला, मग असं होतं. तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वतःच्या इंद्रियांवरती आपल्याला नियंत्रण करावं लागेल. कारण भगवंतांना प्राप्त करणं इतकी साधारण गोष्ट नाही आहे. भगवंताला प्राप्त करायचं असेल ते ऋषिकेश आहेत, इंद्रियांचे स्वामी आहेत ते, आणि त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला आपली स्वतःची इंद्रिय लावू आपण, तर ते स्वामी आपल्याकडे म्हणजे आपल्या आटोक्यात किंवा आपल्या प्रेमाच्या बंधनामध्ये अडकतील ते. म्हणून इंद्रिय निग्रह गरजेचा आहे भगवद्धामात प्रवेश करण्यासाठी. वास्तविक ध्येय तेच पाहिजे मनुष्याचं की आम्हाला भगवद्धामात जायचं आहे. कुठं जायचं आहे आपल्या सर्वांना? म्हणजे कुठे? वैकुंठ किंवा गोलोक. कुठे जायचं आहे आम्हाला? वैकुंठात किंवा गोलोकात जायचं आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे कायमस्वरूपी. सतत रोज संध्याकाळी जरी म्हणलं पाहिजे आम्हाला, भगवंता एक पायरी, आता किती पायऱ्या आहेत इथून, किती वर आहे वैकुंठ? आपण पृथ्वीत किती लोक आहेत? 14. त्यामध्ये 7व्या स्तरावरती आपण, आणि वर किती झाले मग? 6. वर 6 लोक आहेत.
ते सगळे पार करून जायचे. किती लांबचा पल्ला आहे. दूरदर्शन, पूर्वी असायचं दूरदर्शन, सगळ्यात नवीन जेव्हा आलं तेव्हा काय असायचं टी व्हीवर, एकच चॅनल दूरदर्शन. तर ते दूरदर्शन ते फार दूरचं दर्शन आहे आपलं, भगवंतांचं धाम. ते दर्शन आम्हाला जसं संजयाला होत होतं की नाही दूरदर्शन, कुरुक्षेत्रावरती चाललेली ही गीता कुठं चालू आहे. हां, आणि संजय कुठं होता, धृतराष्ट्राच्या समोर, म्हणजे कुठं, इंद्रप्रस्थ. इंद्रप्रस्थच ना, दिल्लीमध्ये, दिल्लीच्या ठिकाणी. आणि कुरुक्षेत्र जसं लांब नाही पण थोडं लांबच आहे. आणि तिथं काय चाललं आहे ते त्याला दूरदृष्टीने दिसत होतं, टी व्ही लावल्यासारखं दिसायचं त्याला. आणि ते बघून ते धृतराष्ट्राला सांगायचं संजय. मग आम्हालाही तसं त्या भगवंताच्या धामात काय चाललं आहे ते आम्हाला समजायला पाहिजे. कुणाला असं वाटतं भगवंताचं धाम कसं आहे, कसं स्वरूप आहे भगवंताच्या धामाचं. वृंदावन रम्यस्थान दिव्य चिंतामणी धाम रतन मंदिर मनोहर आवृत्त कालिंदिनी रे राजहंस केली करे ताहे शोभे कनक कमल तारमध्ये हेमपीठ अष्टदले वेष्टित अष्टदले प्रधान नायिका. काय सांगितलं, वृंदावन रम्य स्थान. कसं आहे भगवंताचं धाम, रम्य आहे, अतिशय रम्य आहे. 8 पाकळ्यांचं कमळासारखं आहे. त्यामध्ये मध्ये हेमपीठ, म्हणजे मध्ये कमळाच्या मध्ये एक गोल आकार असतं, त्यामध्ये एक सुंदर, आणि त्यामध्ये हे युगल जोडी आहे, राधा कृष्ण आहेत. तर मनुष्य जीवनामध्ये सुद्धा तर एक महाराज आहेत, ते म्हणतात इन बिटवीन कपल देअर शुड बी डिव्हाइन कपल. म्हणजे नवरा बायकोच्या मध्ये हे परम दोघंजण जोडी आहे, परम युगल जोडी असली पाहिजे. म्हणजे त्या दोघांचं सेंटर कोण पाहिजेत, भगवंत पाहिजे. तेव्हा तुमच्या दोघांमध्ये जास्त कलह नाही होणार, भांडणं होणार नाहीत, तेव्हा तुम्ही प्रेमाने संसार करू शकता, असं ते म्हणाले. तर त्यासाठीच लग्नात कृष्ण देतात. मग लोक कृष्णाला बाजूला ठेवून आपला वेगळा संसार थाटायचा प्रयत्न करतात. कृष्ण आम्हाला का दिलं ते माहितीच लक्षात राहत नाही आमच्या बऱ्याच वेळेला. तर त्यासाठी सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या मग ते अष्टदल कमळ, त्यामध्ये भगवंत आहेत आणि त्या 8 सखी त्या आहेत. कडेनी वेस्ट म्हणजे भगवंतांना गोलाकार धरलेलं आहे. मध्ये राधाकृष्ण आहेत, सुंदर असं भगवंत बासरी वादन करत आहेत. सगळ्या सखी त्या ऐकत आहेत, नृत्य चालू आहे, मंद मंद हास्य करत आहेत सगळेजण, आणि इतकं सुंदर असं भगवंताचं धाम आहे. मग आम्हाला तिथे जायला आवडेल का, कुणाकुणाला आवडेल, सगळ्यांना आवडेल ना. त्याच्यासाठी काय करावं लागेल, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि म्हणून भगवंत सांगतात, हे अर्जुना, तू आपले नियत कर्म कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. अर्जुन म्हणत होता की मला युद्धच नाही करायचं, मी जातो आता, सगळं काही सोडून जातो, संन्यास घेतो. बरेच लोक म्हणतात वैतागले संसाराला, काय म्हणतात. जेव्हा मी हरे कृष्णामध्ये आलो तर अजूनही काही लोक आमच्या इकडचे म्हणतात, घरी काय झालं की जातो ह्याच्याकडे, पंढरपूरला जातो सगळं काही सोडून जातो त्यांच्या मंदिरात जाऊन हे करू. मग बाकीच्या त्यांनाही माहिती असतं काही जाणार नाही. हा जावा बघू, एवढं सोपं आहे का. तुकाराम महाराज म्हणाले, येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाड्याचे काम नव्हे, कोणीही नाही करू शकत, त्यांना प्रत्येकाला माहिती असतं. पण रागावैतागात बोलून जातात लोक कधी कधी माणसं. हा जातो, सगळं संन्यास घेतो, आता मी संन्यास घेतो. प्रत्येकाला माहीत असतं आम्ही किती संन्यास घेतला तरी पण टिकून राहणार आहे की नाही. भगवत इच्छा असते शेवटी. भगवंताची विशेष आशीर्वाद कृपा प्राप्त झाल्याशिवाय कुठली पण गोष्ट आपण करू शकत नाही. तर भगवंत अर्जुनाला या ठिकाणी सांगतात की कर्म तर करावं लागेल. कर्म केल्याशिवाय पोटाला तर मिळणार आहे का हो. रोज कामालाच नाही गेला किंवा कामच नाही केलं, खायला काय वर्ण देणार का भगवंत. नाही, आपल्याला काम करावंच लागेल. पण ते काम करता करता मुखामध्ये नाम पण पाहिजे. असं नाही की केवळ पोटाच्याच मागं लागलं आहे. त्याच्यामुळे काय होईल, कर्मबंधनामध्ये अडकणार. आणि नामासहित काम केलं किंवा कामासहित नाम घेतलं तर भगवत
धामामध्ये जाणार. आलं का लक्षात? कामासहित नाम आणि नामासहित काम दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. नामस्मरण करता करता काम करा, जे काम म्हणजे नियतकर्म, आणि नियतकर्म करता करता नाव घ्या भगवंताचं. मग आपल्याला काय होईल? प्राप्त भगवंत प्राप्त होतील. आणि हेच आजच्या श्लोकांचा विषय. 8 श्लोक या अध्यायामधले आपले पूर्ण झालेले आहेत. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की, श्रील प्रभुपाद की, उपस्थित भक्त वृंद की.